महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार सातत्याने सांगत असतं की आम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांचं फार मोठं हित करतोय, शेतकऱ्यांची काळजी घेतोय, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतोय, शेतकऱ्याला मदत करतोय. पण प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे. शेतकऱ्याच्या शेताचे सामान्य प्रश्न सुद्धा या राज्यामध्ये सुटत नाहीत. शेतकऱ्याला आपल्या शेतात जायला साधा रस्ता मिळत नाही किंवा दुसरा शेजारी शेतकऱ्याची शेतं फोडून शेती बर्बाद करतो. यावर शासन 4 वर्ष विनंती अर्ज करून कारवाया करत नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आज मी ज्या तालुक्याचा प्रश्न आपल्यासमोर मांडतोय त्या तालुक्याचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसांचे खास विश्वासू अभिमन्यू पवार, आणि त्याला शेत रस्त्याचे जनक वगैरे म्हटलं जातं किंवा औषधाचे विकास पुरुष अशी उपाधी लावून ते गेल्या 4.5 वर्षापासून राज्यामध्ये आणि तालुक्यामध्ये फिरतात. परंतु याच अभिमन्यू पवारांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या गावामध्ये अनेक शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. ते शेतकरी एवढे पिचलेले आहेत की गेल्या 5 वर्षापासून न्यायासाठी ही शेतकरी मंडळी सरकारच्या दारोदार फिरत आहे, परंतु सरकार याला कसल्या पद्धतीची दाद द्यायला तयार नाही. आज आपल्यासमोर एक उदाहरण मी घेऊन आलो आहे आणि काय दुःख आहे एका महिला शेतकऱ्याचं. ते दुःख आता आपण महत्त्वाचं आपण सगळेजण ऐकणार आहात. माझ्यासोबत आहेत हाशेगाव तालुका औसा येथील एक शेतकरी भगिनी, शेतकरी महिला सौ निर्मला विनायक ढोरमारे. तर या निर्मला ताईंचा एक महत्त्वाचा विषय आहे. या स्वतः शेतकरी आहेत आणि त्या काय आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत. ताई, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आम्हाला असं समजलं की तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून तुमच्या बॅगेमध्ये पेट्रोलची बाटली किंवा पेट्रोलचा डबा घेऊन फिरताय आणि तुम्ही सातत्यानं सरकारला असं सांगताय की मी आता थकले, कंटाळे, आता मला आत्महत्या हाच माझ्यासमोर प्रश्न उरलेला आहे. काय प्रश्न आहे तुमचा नेमका, तुम्ही एवढं मरणाच्या क्षणापर्यंत का आला? कारण का तर माझ्या शेताच्या शेजाऱ्यांनी आणि ती भावकीच आहेत, त्यांनी माझ्या शेतात पावसाच्या पाण्याचा प्रवाह त्यांच्या शेतात होता. ती त्यांच्या शेतातला प्रवाह माझ्या शेतात काढून देऊन माझ्या शेतातली माती काढून घेतली आहे. अच्छा. आणि माती काढून घेऊन माझ्या शेतात पाणी लावले. किती एकर जमीन आहे तुम्हाला? मला जमीन माझ्या तिथं 1 हेक्टर 27 आर आहे तिथं, आणि दुसऱ्या गटामध्ये 1 हेक्टर 5 आर आहे. तुम्ही स्वतः शेती करता? हा. तुम्ही शेती पाहता? हो. तर तुमच्या शेजाऱ्याने म्हणजे तुमचे भावकी असलेला तुमचा शेजारी, त्यांनी त्याच्या शेतात असलेला पाण्याचा नैसर्गिक प्रवाह तुमच्या शेतात वळवला आणि त्यामुळे तुमच्या शेतातली माती, पिकं सगळे नष्ट व्हायला लागली आणि यावर न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मी 4-5 वर्ष झालं 5 वर्षापासून तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जाताय आणि तुम्ही मला एक फाईल दिली. हे फाईल मी वाचली. हे औसा तालुका चे जे तहसीलदार आहेत त्यांच्याकडे ताईंनी ही फाईल दिलेली आहे. सातत्याने जे जे अर्ज त्यांनी केले त्याची याच्यामध्ये नोंद आहे आणि विशेष म्हणजे हे प्रकरण मार्गी लावावं असं दिलीपराव देशमुख जे की लातूर जिल्ह्याचे माजी मंत्री आहेत त्यांचं याच्यामध्ये पत्र जोडलेलं आपल्याला बघायला. 3 पत्र आहेत साहेब. 3 पत्र दिलीपराव देशमुखांनी या प्रकरणात, आणि त्यांना आमदारला सुद्धा त्यांनी पत्र दिलेलं आहे. औषधाच्या आमदारांना सुद्धा दिलीपराव देशमुखांनी पत्र देऊन यांचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा निकाल निघाला पाहिजे अशा पद्धतीची विनंती केली आहे. काय झालं पाहिजे, तुमची कहाणी काय आहे, कशा पद्धतीने हे सगळं घडलं आणि किती दिवसापासून चालू आहे? हे 2020 पासून चालू आहे. त्याच्या अगोदरच 2 वर्षांनी पाणी काढून दिले. पण मी तेव्हा त्यांना तोंडीच सांगत होते ही पाणी असं का काढायला लावं इकडं, का लावायला इकडं. तर त्यांनी थोडं थोडं करत करत एका दिवशी रातच्याला JCB बोलवून आणून माती काढून घेतली आहे आणि माझ्या रानात पाणी लावले. पहाटे JCB चालवली, तिथली माती काढली आणि त्यांच्या स्वतःच्या रानात जी लवण होतं ती बुजवलं, त्या मातीनं, माझ्यातल्या मातीनं बुजवलं. त्यांचं लवण जिथून पाण्याचा जुना प्रवाह होता ती बुजवलं, तुमच्या शेतातल्या मातीनं बुजवलं आणि तो पाण्याचा प्रवाह तुमच्या शेतात काढून दिला. तिथे गरदार झाल्यावर बरोबर तिथं पाणी आलं, तिथली माती काढल्यावर. आणि पुन्हा मग पुढची माती आपणच वाहून गेली. तिथं त्या खड्ड्यात पाणी आल्यावर त्या खड्डा भरला, ती खड्डा भरल्यावर पुढची माती आपणच वाहून गेली आणि त्याच्यामुळे माझ्या शेतात हिथून तिथून नाला झाला आणि त्या नाल्याची भरपाई आता मला दुसरीकडून माती आणून भरावी लागेल.
कारण का तर माती वड्याला गेली, पूर्णपणे माती वाहून गेली तुमच्या शेतातली. आणि मी माती ट्रॅक्टर साधारणपणे माती तुमची गेली असेल तिथली? 30 ट्रॅक्टर गेली. 30 ट्रॅक्टर माती तिथून वाहून गेलेली आहे. आणि एवढा मोठा खड्डा तिथं आता पडलाय पुढे. आणि सामायिक बंधारा सगळा माझाच आहे असं म्हणतात त्यांनी. म्हणजे सामायिक दोघांमध्ये असलेला जो बंधारा आहे तो तुमचा शेजारी. त्या बंधाऱ्यावर तुझा काही हक्क नाही म्हणते. तिथले कित्येक तिथं चंदनाचे झाड होते. मी नसताना प्रत्येक वेळेला कधी म्हणजे ती त्याच्यात काय असते ती मला काय माहिती नाही, पण ती ज्यांना कळतं की ती तोडायच्या पद्धतीचं झालंय त्या वेळेला ती तोडायला ओळखून त्याच्यामधलं ती गंध तयार झालेला ओळखणारी माणसं आणून त्यांनी ती झाडं काढून विकून टाकतात, असं करतात. आणि मी त्यासाठी कित्येक वेळा पोलीस ठाण्याला अर्ज दिले, पण त्याच्यावर काहीही कारवाई नाही, कसलीच कारवाई झालेली. त्याचं रेकॉर्ड आहे तुमच्याकडे? तुम्ही ठेवलंय सगळं ते फाईल मध्ये? पोलिसांना अर्ज हे दिलेले ठेवले पुढे. आणि ह्या सामायिक बंधाऱ्यावर त्यांनी इथून तिथून दगडाची वळण घातली आहे रात्रभरात. म्हणजे दोघात बंधारा होता ती त्यांनी माझाच बंधारा आहे असं म्हणतात. आणि परत आणखीन त्या बंधाऱ्यावर माझ्या वावरातली माती ओढून घेतली आहे जीसीबी, दगडाची वळण घालून त्यावर पुन्हा अजून माती. म्हणजे कुणीकडून माझ्या शेतात नाला गोवा खोल ही प्रकार केलाय. पुढे मग त्याचं तुम्ही काय कोणाकडे दाद मागितली? कुठे गेला? तहसीलदार औसा यांच्याकडे. तहसीलदार आहेत भरत सूर्यवंशी, त्यांच्याकडे आपण गेलो. काय म्हणाले ते? पहिल्या भरत सूर्यवंशी असण्याच्या अगोदर त्या मॅडम होत्या, दुसऱ्या तहसीलदार होत्या ते शोभा पुजारी, त्यांच्याकडे. त्यांनी तर माझ्या अंगावर माणसं घातले. त्यांनी होत्या त्या काळात तर मी अर्ज दिल्यावर मला मारलाय साहेब 20 मध्ये. तहसीलदारांनी त्यांच्याकडे कारवाई केल्यानंतर ही बाई रिकामी आहे, ह्या बाईला काही काम नसतं, उठलं की तहसील मध्ये येते असं म्हणून गावातल्या काही लोकांनी शिफारस करण्यानं या काही प्रकार झालेला आहे, मला मारलेला आहे. बोगस खरीददार आहेत माझ्या शेतात, आणि त्या बोगस खरीददारापासून ही झालेल्या पोलीस पाटलाचा सुद्धा हात आहे याच्यात. तुमच्या गावच्या पोलीस पाटलाच्या नावानं खोटा खरेदी खत आहे, तर त्या खरेदी खताचा फेर मी अडवलेला आहे, म्हणून ही सगळी चाल माझ्या संग चालू. कोणाची जमीन आहे खरेदी खत? ही खोटे खरेदी खत असलेली जमीन माझी, पण त्यांना वाटतंय हिला काय कळतंय, तिथं काही ना काही पद्धतीचा बहाणा करून आम्ही तिथं टेकावं असा त्यांचा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला त्रास देऊन तुम्हाला त्या प्रॉपर्टी मधून उठवण्याचा तुमच्या गावातल्या तुमच्या भावकीचा आणि त्या गोल पोलीस पाटील वगैरे कंपनी आहे त्यांचा हा प्रयत्न आहे. ठीक आहे, चला तुम्ही जेव्हा भरत सूर्यवंशी चांगले तहसीलदार आहेत औशाचे, असं त्यांचे सध्या तर नावलौकिक आहे, तुम्ही त्यांच्याकडे गेलात, काय झालं? त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना अशी कळविली ही माझी समस्या. त्यांनी पण काही नाही, फक्त अर्ज ठेवून घेतले, त्याच्यावर काहीच कार्यवाही केलेली नाही. 2-4 तारखा पण झाल्या. त्या तारखेमध्ये गैरअर्जदाराला बोलवलं, पण त्यांनी तारखेला आले, ज्या दिवशी लेखी म्हणणं घेऊन या म्हणून त्या दिवशी त्यांनी गैरहजर राहिले, लेखी म्हणणं घेऊन आले नाहीत, पण त्यांनी निकाल काहीच दिलेला नाही मला. आणि माझ्या समोर म्हणले ह्या बाईला निकाल द्यायचा नाही, निर्णय द्यायचा नाही. गोरोबा विठ्ठल ढोरमारे, युवराज गोरोबा ढोरमारे, योगीराज गोरोबा ढोरमारे, शिवराज गोरोबा ढोरमारे, सुनील लक्ष्मण गोडगावे, ही ट्रॅक्टरवाला जेसीबी वाले, सचिन लक्ष्मण गोडवाले, म्हणजे त्यांच्या कामाला ही लोक आले होते. म्हणजे हे ढोरमारे, हे जे 4 ढोरमारे आहेत हे तुमचे भावकीतले? भावकीतले. पुढे काय झालं मग ह्यांना हे त्यावेळेला मी आता पावसाळा आलाय म्हणून दगड थोडे टाकावे म्हणून मी जेसीबी बोलवली, ती ट्रॅक्टर बोलवलं. त्याच ट्रॅक्टरवाल्याला सांगून माझा भरा टाकायला बंद केले, कारण मला तिथं दगड टाकले तरच माझी शेती वाहून जाणार नाही अशी मला गरज होती, म्हणून मी दगड आणले. तर त्या ज्या दगड विकणाऱ्या माणसाला सांगितले ह्या वैला दगड विकत देऊ नको, आणि त्याच्याकडूनच दगड त्या माणसानं पण त्यांचं ऐकलं, त्यांना दगड दिले आणि त्यांनी रात्रभर दगड टाकले, आणि त्या माणसानं मला दगड दिले नाही. बरं ना का दिना आपल्या कामापुरतं झाले, पैसे देऊन घेणार होता. आणि त्याच माणसानं ती भरा विकणारा जो माणूस आहे त्या माणसानं माझ्या वावरात हुबाट टाकून भरा टाकायला लावला, तो सुद्धा तिथं आला. ती हासेगाववाडीचा आहे, बोगले त्याचं नाव आहे पहिल्या अर्जामध्ये. तर त्या माणसानं सुद्धा तिथं ही केलं. पण मी संध्याकाळची वेळ होती, आम्ही दोघच होतो नवरा बायको, आम्ही आमच्या संघ अगोदर मारामारी झाली, त्यांनीच लमानाची माणसं आमच्या अंगावर घातली होती. विठ्ठल ही
गुरुबा ढोरमारे. मग आम्ही आता हे सगळे सर्वजण आहेत, वाडीचे होते ती काही ट्रॅक्टरवाले, त्यांनी 5-6 ट्रॅक्टरनं दगड टाकले ती एका रात्री. मग आता ती वाडीचे काही आमच्या बिनवळकीचे होते, त्यांचे नाव आम्हाला माहिती नव्हते. मग आमचे मालक म्हणले राहू दे, बघू, कारवाई करू. गुरुबा ढोरमारे हे जे तुमचे गैर अर्जदार आहेत, हे कुठल्या राजकीय पक्षात आहेत का? म्हणजे यांचं काय, हे राजकारणी मनुष्य आहे? राजकारणी पण आहेत, ग्रामपंचायतला काहीतरी करते, सदस्य वगैरे. ग्रामपंचायत मध्ये असते, ग्रामपंचायत पुढे दिवसभर तेच काम असते त्यांना, दुसरं कामच नाही. ह्याचा उडगा रेडगा, त्याचा उडगा रेडगा, ह्याच्याशिवाय व्यतिरिक्त दुसरं काही. गाव पुढारी आहेत, गाव पुढारी कोण पदवी देत नाही साहेब त्यांना, कशाच उगा पुढे पुढे करायची सवय. बरं, चला ठीक आहे, आपण तहसीलदारच्या प्रकरणापर्यंत येऊ. तुम्ही तहसीलदारांना अर्ज दिला, पुढे काय झालं? तहसीलदारांना अर्ज दिला, त्या पद्धतीनं फक्त त्यांनी एकदा धाडले, पहिल्या सुरू धाडले मंडळ अधिकारी तलाठी. त्यांनी पंचनामा केल्याच्या नंतर भरा टाकला, पुन्हा पंचनामा केल्याच्या नंतर दगड टाकले त्यांनी आणि भरा टाकला, असं केलंय. आणि मी जी टाकलंय ती मी टाकलेली दगड जी आहेत ती मी बंधारा सोडून बंधाऱ्याच्या कडेला माझ्या वावरात टाकले होते, किंवा बंधाऱ्यावर बी नव्हते टाकले. तर ही त्यांनी दगड ती ओढून घेतले, त्यांच्याकडे ओढून घेऊन त्यांच्या बंधाऱ्याला लावले, असं केले. सरकारनं काय कारवाई केली? काहीच कारवाई केली नाही. मंडल अधिकारी आणि तलाठी आले, मला तुम्ही सरकारच्या कारवाईवर बोला. काहीच कारवाई केली नाही. त्याच्यात त्यांनी 2-3 तारखाला बोलवले, त्यांना बोलवले, आम्हाला बोलवले, आम्ही आलो प्रत्येक तारखेला. आणि जेव्हा गुरुबा ढोरमाऱ्याचा मुलगा युवराज ढोरमारे हा येत होता तारखेला, त्याला लेखी म्हणणं घेऊन ये म्हणल्यानंतर त्या दिवशी, ज्या दिवशी लेखी म्हणणं आणायची तारीख होती, त्या दिवशी लेखी म्हणणं घेऊन आलं नाही. तेव्हापासून पुन्हा मी अनेक वेळा गेले, कारण निर्णय देतील म्हणून. तुम्ही एक मिनिटासाठी थांबा. पहिल्यांदा आपण निर्मलाताईंचं घर बघूया, की हशेगाव तालुका औसा येथे अत्यंत गरीब कुटुंबातली शेतकरी महिला आहे, आणि हे पातीचं घर. मंडल अधिकारी आणि तलाठी हे दोन्ही अधिकारी तुमच्याकडे आले, त्यांनी पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर पुन्हा गुरुबाने अजून तिथे सगळे दगड आणि माती टाकली. पुन्हा तुम्ही काय केलं? पुन्हा आम्ही तहसीलदारकडे परत अर्ज दिला तहसीलदारकडे. त्यावर तहसीलदार काय म्हणाले? काहीच नाही, कार्यवाही नाही, काहीच नाही. फक्त आम्ही अर्ज देत राहिलो. आता ह्यांच्याकडून काही कारवाई होई नाही म्हणून आम्ही एसडीओ साहेबांकडे अर्ज दिले, एसडीओ लातूर यांच्याकडे गेला, त्यांच्याकडे दिले, परत कलेक्टर ऑफिसला दिले, पण त्यांच्याकडून बी त्यांनाच सांगत होते. तुमच्या बोलण्यावर असं वाटतं की तुमचं चांगलं शिक्षण पण झालेलं आहे. तुम्ही कितवी पर्यंत शिकला? मी 10वी पर्यंत गेले. 10वी पर्यंत तुम्ही शिकलात आणि शेती करताय आज. घर पूर्णपणे तुम्ही शेतीवर सांभाळताय. हो. हा, ठीक आहे. एसडीओ कडे तुम्ही गेलात, पुढे काय झालं? तिथं पण काही नाही, तिथं बी सगळी शिफारस होती त्यांची. अच्छा, त्याच्यामुळे ही सगळं घडलेलं आहे. म्हणजे प्रशासन तुमच्या बाजूला नाहीच. प्रशासनावर या लोकांचा किंवा तुमच्या विरोधी पार्टीचा दबाव आहे, किंवा राजकारणातल्या लोकांचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे. हो, एकदा तर साहेब मी अर्ज घेऊन गेल्यावर तहसीलदार साहेबांनी माझा अर्ज फाडलाय. हे औषध तहसीलदारांनी यांनीच माझा अर्ज फाडलेला आहे, असं केलेलं आहे एकदा तर मला. हे सगळं का होत असावं? काय याच्या पाठीमागे काय आहे? काहीच नाही बघा. गिरदावर तलाठीला 4-5 हजार रुपये दिले का ही सगळा प्रकार चालू आहे. ते पैसे खातात पैशाला संगनमत झाले, त्या गैर अर्जदाराला पैशाच्या जीवावर संगनमत झालेले आहेत. एवढं तुमचा अर्ज आला की त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि तो अर्ज पेंडिंग ठेवायचा किंवा थातूर मातूर कारवाई, त्याच्यात काहीच करायचं नाही, असं चाललेलं. हा प्रकार गेल्या 5 वर्षापासून. आता त्यांनी कालच्या 29 तारखेला बी आले होते ह्याला पंचनामा करायला, पण त्यांनी ती जुना नाला पंचनाम्यामध्ये लिहिला नाही. मग ती नाला पहिला पूर्वीच्या माणसांनी 4 चौघांनी विचार करूनच नाला काढलेला आहे. मग ती नाला आता सध्या त्याच्यात पाणी जात नाही, नवीनच नाला पडाला ही असं आहे. मग आता हे असं किती दिवस खेटणार? आता वाहित रानामधूनच पाणी जाते, पण जुन्या नाल्यातून पाणी जाते. तुमच्या शेतात पाण्याची काय अवस्था? विहीर आहे का तुमची? नाही, तिथं विहीर नाही. जिथं दगड टाकलेत किंवा जिथं नाला तयार केलेला आहे तिथं विहीर नाही. दुसऱ्या शेतात विहीर आहे. दुसऱ्या शेतात विहीर. त्या विहिरीचं पाणी तुम्हाला मिळतं का? तुम्ही बागायतदार शेतकरी आहेत का? कसं आहे, ती विहीर पडीक झालती आणि जुनी 7/12 1977 ची वाटणी पत्र आहे जुनं, आणि त्याच्यामध्ये माझ्या सासऱ्याला विहीर दिलेली आहे, पूर्ण विहीर असं त्या वाटणी पत्रात लिहिलेलं आहे. पण माझा सासरा अडाणी असल्यामुळं पहिली जुनी विहीर एकत्र वापरत होते, त्याच पद्धतीने पुन्हा पण राहिले त्यांनी, आणि ती विहीर
त्यांनी माझीच आहे असं समजिले, कारण त्यांच्या वाटणीच्या बरोबर आहे, पण ती गट नंबर 2च गुंठ्याचा वेगळा आहे, पण ही गट नंबर वेगळा आहे ही आमच्या सासऱ्याला कळत नव्हतं, कारण शिकलेले नव्हते. त्याच्यामुळं ती त्याच्या वाटणीच्या बरोबर आहे म्हणजे त्याचीच. म्हणजे आज तुम्ही हे प्रकरण ज्या जमिनीचं आहे ती कोरडवाहू जमीन आहे. कोरडवाहू जमीन आहे, हे दगड टाकलेली जी जमीन आहे. मग तुम्ही तिथं पेरणी कशी करता, किंवा तिथं शेतातल्या मशागती कशा करता, किंवा पीक कसं घेता, काय करता तिथं तुम्ही? आता सध्या तर साहेब अडवलंय, त्या गोरोबानच त्या मुक्ता ढोरमारेला अडवायला लावलंय, आणि आता त्यानं आमच्या शेतात आणखीन त्याच्यातली निम्मी शेती माझ्याकडे आहे, निम्म्या शेतीमध्ये मी आहे. तर माझे जावं आहे, त्या जावला फुगिवलंय, माझ्या अंगावर घालू लागला, माझी शेती अडवली पेरायची, परत तिचं स्वतः आपण पेरायला, तिला कुणकुण विकायला लावायचं, आणखीन त्याचे कोर्टात दावे चालू आहेत. मग कोर्टात दावे चालू आहेत तरी सुद्धा आज ना उद्या हिला मिळणारच आहे कोर्टाच्या दाव्याप्रमाणे, तर ती मीच हापसावं असा त्याचा विचार आहे. पण तुम्ही या प्रकरणामध्ये लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे काही दाद मागितली का? गेला होता? हो, अनेक वेळा गेले मी. जिल्हाधिकारी, तहसीलदार, हायकोर्टाचे निकाल असताना सुद्धा तहसीलदार त्या ताबा देत नाही, आणि हायकोर्टाच्या निकालाच्या प्रतीमध्ये असा आदेश आहे की अर्जदाराच्या म्हणण्यानुसार सगळं व्हावं असा त्याच्यात वाक्य आहे. पण त्यांनी बोगस खरेदीदाराचा खरेदी खत कॅन्सल झालेला आहे, आणि त्याची ती निकालाची प्रत हायकोर्टात जजमेंट आहे. हे वेगळं प्रकरण आहे, हे आता वेगळं प्रकरण आहे. पण आपण ज्यावर बोलतोय ते तुमचं ते पाणी आणि शेत, हे 2 प्रकरण आहेत तुमचे वेगवेगळे, त्यावर नाही बोलत आपण. की आपण बोलतोय ते तुमच्या शेतातलं पाणी तुमच्या शेतात लोटलं आणि तुमच्या शेताची नुकसान झाली. आता त्या वाटेवर पाणी थांबतंय, जिथून आता उगाच शेजाऱ्याच्या शेतातून आम्ही जातो, पण तिथली वाट तिथलं बी पाणी हडकलं तरच आम्हाला जाता येतं, पेरता येतं. म्हणजे आता तुम्हाला तुमच्या शेतात जाता येत नाही अशी परिस्थिती आहे. हो, आहे. पेरणीचा तर प्रश्न लांबच राहिला, लांबच राहिला. तिथं 1-2दा ट्रॅक्टर फसलं त्या गाळात, आणि फसल्यामुळं वापस गेलं, जेव्हा हडकलं तेव्हा येऊन पेरलं, असं झालेलं आहे. म्हणजे अडवणूक आहे तिथं सगळ्या गोष्टीची, असं केलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन तुम्ही कोणाकोणाकडे या विषयामध्ये दाद मागितली? तर आता कालच्या शुक्रवारी मी गेलते, SDO साहेब कालच्या शुक्रवारी इथं आले होते तारखा घ्यायला. अच्छा. मग त्याच्यात माझी काही तारीख नव्हती, पण तिथं मंडळ अधिकारी, तलाठी, गिरदावरची ती काय आपलं सगळेच असते, तहसीलदार साहेब असते. मग ही 3-4 हिथं असते, तर मग SDO साहेब बी इथं येते. सगळेजणाच्या मोक्यावर आपण जावं आणि साहेब माझं काय केलं असं म्हणून विचारावं, माझ्या अर्जाचं काय केलं असं म्हणून विचारावं, कारण माझा 28 तारखेचा आत्मदहनाचा अर्ज होता म्हणून. त्या अर्जावर त्यांनी येऊन ही केली होती, पंचनामा केले होते. तर त्याच्यावर मला परत सांगितले SDO साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी की आणखीन एकदा तुमच्याकडे नायब तहसीलदार येतील. मग आता नुसते पंचनामेच कितीदा करणार हे नाही, पण पंचनामा करायचा त्या पद्धतीनं करत नाहीत. जुना नाला पाणी जायचा ह्या ठिकाणी हाय असं लिहित नाहीत पंचनाम्यामध्ये. आतापर्यंत 3 वेळा पंचनामा झाला, पण एकदा पण 3 नाला पंचनाम्यात इथं जवळ नाला लिहिला नाही. पंचनामा काहीतरी बोगस केला जातो आणि काहीतरी थातरू मात्र सहाय्य घेऊन तो विषय संपवला. आणि तुम्हाला जर काय अडचण आली तर गुरबा ढोरमलेला सांगा आणि त्यांनी तुमचे प्रश्न सॉल्व्ह करतील असं मला मंडळ अधिकारी सांगतात. म्हणजे ज्यांच्या विरोधामध्ये तुमचा मॅटर चालू आहे, अर्ज आहे, त्याला सांगा तुम्ही तुमचे प्रश्न ते सोडवतील असं मंडळ अधिकारी असे मंडळ अधिकारी म्हणजे सरकार सांगतंय तुम्हाला. कारण ती तुमचे जवळचेच आहेत ना. मग हे दुसऱ्याच्या शेतातून चाललं ते जर अडवायले तर तुम्ही यांना सांगा ही तुमचेच आहेत. त्यांनी तुम्हाला काय म्हणू देणार नाहीत, त्यांना गपची बसवते, कारण मी त्यांच्याच रानातून जावं असा मंडळ अधिकारी साहेबांचा सुद्धा हेतू आहे. या सगळ्या प्रकरणावर कंटाळून तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून अनेक आंदोलन केली, तुम्ही अनेकदा अर्ज दिले आणि शेवटी आत्मदहनाचा अर्ज सुद्धा तुम्ही 28 तारखेला दिला, 24ला दिलेला, 24ला. आणि तुमच्या सोबत तुम्ही रॉकेलचा डबाच घेऊन करताय. हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही तुमच्याकडे कॉन्टॅक्ट केला म्हणजे या विषयाला. आपा रॉकेलचा पेट्रोलचा डबा या ताई घेऊन फिरतायत. हे काही साधा विषय नाही आहे, किंवा एखाद्या विषयामध्ये जर न्यायच मिळत नसेल या न्यायाच्या कायद्याच्या राज्यामध्ये तर शेवटी आत्मदहनाशिवाय पर्याय नाही किंवा आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अशा प्रकारची भूमिका या औसा तालुक्यातल्या शेतकरी महिलांना घ्यावी लागते. हे राज्याचं दुर्दैव आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यानं जिल्ह्याच्या प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे. तुमच्या समोर लाईव्ह आहे, त्याने पेट्रोलचा डबा सोबत घेऊन या ताई फिरतायत. त्यांनी गेल्या 28 तारखेला त्यांचा आत्मदहनाचा इशारा सुद्धा होता. आम्हाला जेव्हा रिंगण टीमला हे कळलं की असं काहीतरी एका ताईवर अन्याय झालेला आहे, तेव्हा आम्ही त्यांच्याकडे पोहोचलो आणि त्यांना म्हटलं तुम्ही आत्महत्या वगैरे हा मार्ग स्वीकारू नका, तुम्ही लाईव्ह तुमचं जे काही भूमिका आहे, दुःख आहे तुम्ही जनतेसमोर आणि राज्याच्या सरकारसमोर मांडा. काय होते सरकार त्यावर काय करत आहे निर्णय आपण सगळेजण पाहू असं म्हटल्यानंतर त्या आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. आत्मदहनाचा इशारा तुम्ही लेखी स्वरूपामध्ये तहसीलदारांना दिला. हो. तर त्यावर काय झाले पुढे? त्यावर त्यांनी फक्त काय ती पंचनामा करायला पाठवलं, पण पंचनामा करायला सुद्धा ते नाला लिहा म्हणलं त्यांना. पंचनाम्याला आल्यावर नाला लिहा म्हणलं. नाला या शब्दाचा उल्लेख ते कुठल्याच कागदावर करायला तयारच नाही. पुढे नाला आहे, गोरोबा ढोरमाऱ्याच्या वाटणीच्या बरोबर 40 ते 50 फूट अंतरावर पुढे नाला आहे. म्हणजे तेवढा जो बुजवलेला आहे सोडून बुजवलेला नाही, ती तसं धावतं रानच आहे. मग ती पुढे धावत्या रानाला पुढे नाला आहे असं लिहा म्हणलं तर मी ती नाला लिहित नाही असं स्पष्टपणे सांगितलं ते तहसीलदार प्रतिनिधी मंडळाधिकारी. मी म्हणलं का नाही तर तो नाला ह्याला नाही काय आपलं नकाशाला नाही म्हणून लिहित नाही, पण तो नाला 4 चौघांनी पूर्वी शेतकऱ्यांनी मिळून काढलेला आहे. आमचे जे पूर्वज होते त्यांनी, गोरोबा ढोरमारेचे वडील आणि ज्यांच्या शेतात नाला आहेत त्यांनी, त्यांच्या पलीकडचे शेजारी आहेत त्यांनी, सगळेजणांनी मिळून सगळेजणांच्या एकमताने तयार केलेला नाला आहे. आणि ती नाला 100 वर्षापूर्वीचा 80 वर्षापूर्वीचा नाला, पण त्या नाल्यातून पाणी आज जात नाही. तुम्ही गेल्या 4-5 वर्षापासून अशा पद्धतीची कारवाई करतात किंवा लढतात, कुठल्या वर्तमानपत्रापर्यंत मीडियापर्यंत तुम्ही कधी काही पोहोचले होते? नाही, कधी नाही. किंवा तुमच्यापर्यंत काही मीडिया पोहोचली होती नाही की आपलं प्रकरण काय आहे, आम्ही त्याला तुम्हाला न्याय देण्यासाठी, म्हणजे मीडियाकडे जाऊ नये, या विषयाला लोकांच्या समोर मांडू नये असं तुम्हाला वाटायचं? तसं बी वाटायचं नाही, तसं नाही, लोकांच्या समोर नाही. कारण का तर तहसीलदार हे अधिकारी आहेत असं मला वाटायचं. पण एक दिवस तहसीलदारनी म्हणले की तुम्हाला मी निर्णय देणार नाही. भरत सूर्यवंशी जे तहसील त्यांनी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला निर्णय देणार नाही. त्यानंतर तुमची भूमिका काय सुरू? त्यानंतर मी ह्याला गेले, कलेक्टर ऑफिसला गेले, कलेक्टर ऑफिसला गेले, SDO कडे गेले. त्यांनी पण ह्यांनाच सांगितलं, त्यांनी निर्णय दिला नाही SDO ने, ते फाईल पुन्हा यांच्याकडे पुन्हा यांच्याकडे जा असं सांगितलं. तहसीलदार साहेबांना आम्ही सांगितलं म्हणजे तहसीलदारांचा निर्णय होईपर्यंत आम्ही काही निर्णय देणार नाही, त्यांचा निर्णय झाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे अपील करा असं तुम्हाला सांगितलं. पण त्यांनी निर्णय आणखी दिलाच नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही आता काय विनंती करणार आहात रिंगणच्या माध्यमातून या तुमच्या प्रकरणाविषयी? तुम्हाला काय बोलायचं राज्याच्या मुख्यमंत्र्याला? कारण राज्य पातळीच्या माणसांना मी आणखीन कधी बोलले नाही, आता बोलायचं ते ऐकतायत तुम्हाला. आता तुमची काय विनंती आहे त्यांना सांगा तुम्ही महाराष्ट्राच्या काही नाही, माझे जे प्रश्न आहेत तेवढे सुटावे आणि माझे प्रश्न काय जे आहेत ते लबाड नाहीत, लबाड नाहीत. माझं जे आहे ते सर्व योग्य आहे, तेवढंच मला भेटावं अशी माझी विनंती. आणि हा प्रश्न सुटला नाही तर तुम्ही आता पुढे काय करण्याच्या विचार? माझं आत्मदहन ही कायम आहे. मी आणखीन लिहून दिलेलं नाही की पोलीस ठाण्याची ती ही आले होते माझ्याकडं, एक पोलीस आले होते आणि मंडळ अधिकारी आले होते, पण मी त्यावेळेला घरी आले होते की तुम्ही माझं ही आत्मदहनाचा अर्ज माघार घ्यावा. मी म्हणलं जर माझं काम पूर्ण झालं तर आत्मदहनाचा अर्ज तेव्हा माघार घेईल, आताच नाही असं त्यांना सांगितलं. आणि मी त्याच्यात काही लिहून दिलेलं नाही. त्यामुळं मला जोपर्यंत जोपर्यंत त्या नाल्यात पाणी जात नाही पूर्वीच्या, तोपर्यंत माझं समाधान नाही. आणि माझं समाधान जर नाही झालं तर मी शेवट आत्मदहन करणारच आहे, ही असं माझी अंतिम इच्छा आहे. एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या प्रश्नाला कंटाळून आत्महत्या केली किंवा आत्मदहन केलं, त्यानंतर सरकार त्याच्या परिवाराला मदत करण्याची भाषा करतं, संवेदना व्यक्त करतं, राजकारणातले लोक त्याच्या घरी जाऊन भेट देतात, पण तोपर्यंत तो व्यक्ती त्याच्या आयुष्यातून संपलेला असतो.
माणूस जिवंत असेपर्यंत, शेतकरी जिवंत असेपर्यंत त्या शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या सरकारनं पुढे आलं पाहिजे. कारण सरकार हे शेवटी राज्यातल्या प्रत्येक जनतेच्या मायबाप असतं किंवा मायबापाच्या भूमिकेमध्ये सरकार असतं. तर हे जर सरकार वारंवार महाराष्ट्रातल्या किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यावर अन्याय करत असेल, त्यातही महिला शेतकरी त्यांच्यावर अन्याय करत असेल, लाडली बहिणा सारख्या गोष्टी जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये करतो किंवा लाडकी बहीण म्हणतो, तर ही लाडकी बहीण हिचं आयुष्य या प्रकरणामुळे उद्ध्वस्त झालं आहे, तिचा संसार या प्रकरणामुळे उद्ध्वस्त झाला आहे, किंवा त्याच्या शेतामध्ये जे काबाड कष्ट करून ते स्वतःचा उदरनिर्वाह चालवते त्यावर आता या प्रकरणाची धाड पडलेली आहे. आणि ती महिला शेवटचा उपाय म्हणून स्वतःच्या पिशवीमध्ये पेट्रोलचं कॅन घेऊन फिरते. याची दखल तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी घेतली पाहिजे. जिल्हाधिकारी लातूरच्या ज्या घुगे मॅडम आहेत त्यांनीही घेतले पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनीही घेतली पाहिजे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या महिलेला तातडीनं न्याय दिला पाहिजे. प्रत्यक्ष स्पॉटची पाहणी केली पाहिजे, त्यातली सगळी कागदपत्र तपासली पाहिजेत आणि निकाल दिला पाहिजे. कोणाच्या तरी सांगण्यावरून एका सामान्य महिलेला जर अशा प्रकारचा अन्याय औसा तालुक्यामध्ये होत असेल तर शेतरस्त्याचे जनक म्हणून घेणारे किंवा 4च वर्षामध्ये स्वतःच्या पाठीवर विकास पुरुष अशा पद्धतीची उपाधी लावून फिरणारे औषधाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी या प्रकरणाकडे जातीनं लक्ष दिलं पाहिजे आणि हा प्रश्न सोडवला पाहिजे. ही गोष्ट सार्वजनिक जीवनामध्ये जगत असताना महत्त्वाची असते. आणि मग एखादी घटना घडून गेल्यानंतर संवेदना व्यक्त करण्यापेक्षा ती घडूच नाही याच्यासाठीच शासनानं सतर्क असलं पाहिजे. आणि या ज्या निर्मलाताई ढोरमारे आहेत औसा तालुक्यातल्या हशेगावच्या, त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी शासनानं तात्काळ पावलं उचलली पाहिजेत. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज ताईंना स्टुडिओमध्ये बोलून त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ताई, तुम्ही तुमच्या भावना या आमच्या स्टुडिओमध्ये येऊन व्यक्त केलेल्या आहेत. तुम्हाला काही बोलायचं राहिले काय? तुमच्या मनात काही गोष्ट आहे का? बोलायचं राहिलं. आणि जिथं ज्या ठिकाणी विहीर आहे तिथं माझी शेती सुद्धा खातात त्यांनी. खातात त्यांनी माझी शेती, त्यांना दाखवलेलं आहे मी. म्हणजे तुमच्या शेतीवर पण अतिक्रमण आहे? अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण आहे. ते अतिक्रमण तिथलं त्यांचं हटलं पाहिजे. आणि माझा आणखीन एक आहे की घराला रस्ता नाही, म्हणजे तुमच्या घराच्या समोर रस्ता सुद्धा होऊ देत नाही. रस्ता नाही, ते रस्ता कधीच भरला नाही. घरापर्यंत येऊन थांबतो. हो, 40 वर्षापासून माझ्या घरापाशी रस्ता झालेला नाही, नाली झालेली नाही ना, काहीच नाही. म्हणजे तुम्ही गावातून निघून गेलं पाहिजे, रानातून शेतातून निघून गेलं पाहिजे आणि तुमची सगळी प्रॉपर्टी यांना हडप करता आली पाहिजे. अशा प्रकारचा त्यांनी विचार करून तुम्हाला हा त्रास देत आहेत. आणखीन काही तुम्हाला सांगायचं? आणि पोलीस पाटलांनी माझ्या शेतातलं खोटं खरेदी खत करून घेतलंय. ज्यांच्याकडून खोटं खरेदी खत करून घेतलंय, काय नाव पोलीस पाटलांचं? शिवराज शेषराव कोरे. अच्छा, शिवराज कोरे. आणि हे हशेगावचे पोलीस पाटील आहेत. आणि मुक्ताबाई ढोरमारे आहेत. ही पोलीस पाटील असल्यामुळं माझा कुठलाच अर्ज पोलीस ठाण्यात गेला की त्याच्यावर कारवाई होत नाही. अच्छा, म्हणजे पोलीस पाटीलच तुमच्या विरोधात आहेत. त्यांचा खोटा खरेदी खत आहे. त्यांनी ज्यांच्याकडून खोटा खरेदी खत करून घेतलेला आहे, ज्यांनी खोटा खरेदी खत करून देते त्यांच्याकडे क्षेत्र आहे का अशी शासनाने चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि माझं क्षेत्र गायब आहे, त्या क्षेत्रावर ही पोलीस पाटलाला टेकायचा विचार आहे. म्हणून ह्या सगळ्या गुप्त कारवाई आहेत. इकडं पोलीस ठाण्यात मी अर्ज दिले की माझ्या अर्जावर चौकशी होऊ द्यायची नाही आणि गावातले लोक माझ्या अंगावर घालायचं, ही एक गुप्त त्यांचं चालू आहे सतत माझ्या संग. आता ही प्रकार बरेच वर्षापासून चालू आहे. तर ते पोलीस पाटलाच्या नावे असलेला खरेदी खत आज मी आणलेला आहे. त्याच्यावर मी तहसील मध्ये तलाट्याला ही दिलेली आहे, अर्ज देऊन थांबवलेला आहे फेर. तर हिनं माझा फेर कस काय अडवलाय आणि त्याच्यावर फक्त त्यांना हे करायचं आहे की शासनाचं जी अनुदान ती काय त्याच्यावर विमा उचलणं ही जे असतं ही करायचं आहे. त्यांना क्षेत्र असो किंवा नसो त्याची काही ही नाही. त्यांनी मला स्वतः म्हणून दाखवलेले आहेत
की कोर्टाचा निकाल हा तुमच्या बाजूने आहे हो. याच्यामध्ये तरी सुद्धा औषधाचे तहसीलदार हे तुमच्या शेताचा ताबा तुम्हाला देत नाही. त्यांच्याच ताब्यात हे शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कक्षाचे जी भूमी अधिकारी किंवा मोजिंदार आहेत त्यांनी पण कोर्टाच्या निकालाच्या पद्धतीनं मोजणी केलेली नाही, मोजणी चुकीची केलेली आहे. खरेदीदाराला खरेदी खत कॅन्सल झालेलं असताना आणि त्याची प्रत त्यांच्या कोर्टाचा आदेशाचा सुद्धा अवमान आहे हे आता सध्या इथं सुरू आहे. आणि त्यामुळं तुम्ही आत्मदहनाच्या निर्णयापर्यंत तुम्ही पोचलेला आहात. तुमची जी भूमिका आहे, तुमचं जे दुःख आहे, तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सरकारसमोर मांडण्याचा आपण या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. रिंगणची आणि रिंगण परिवाराची तुम्हाला विनंती आहे की राज्य सरकार तुमच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालील, तुमचा प्रश्न सुटेल. परंतु हे पेट्रोलचे डबे घेऊन फिरणं आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे, गैर आहे. त्यामुळं यापुढच्या काळामध्ये आपण असं काही करू नये. हा पेट्रोलचा डबा आपण पुन्हा यापुढे घेऊन फिरू नये अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचं जे दुःख आहे ते सांगितलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद.